जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या बुक रिडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजचा 119वा दिवस आहे आणि आपण तेच बघू. आजचं ते हार्ड टिक अबाउट हार्ड टिक्स आणि आजचा आपला टॉपिक आहे द स्ट्रगल. आजची डेट आहे 28 एप्रिल 2025. सो मित्रांनो, एखादा क्लिअर विजन घेऊन सक्सेससाठी प्रयत्न करत असतो. तो काय करतो, मल्टिपल टॅलेंटेड पीपल हायर करतो, त्यानंतर त्यांना चांगलं एन्व्हायरमेंट देतो आणि प्रोडक्ट बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो. पण आणि त्याला चांगले इन्व्हेस्टरसुद्धा भेटतात. पण काही वेळानंतर त्याला कळतं की त्याच्या प्रोडक्टमध्ये काही फेल्युअर्स आहेत, नवीन टेक्नॉलॉजी जुन्या टेक्नॉलॉजीला बीट करत आहेत. त्यामुळे तुम्ही जेवढा वेळ तो प्रोडक्ट बिल्ड करण्यासाठी घेताय तो वेळ सफिशियंट नाही आहे. त्यावेळेला इन्व्हेस्टरसुद्धा माघार घेतात, तुमचे प्रोडक्ट सेल होत नाही. पण त्यावेळेला चालू होते ते स्ट्रगल. तेव्हा असं वाटतं की बाबा उगाच मी का स्टार्ट केलं, वाय डिड आय स्टार्टेड दिस ॲट फर्स्ट स्टेप, किंवा मी फेल्युअर होईल का, किंवा हा प्रोडक्ट चालेल का, असे बरेच प्रश्न यायला चालू होतात डोक्यामध्ये. सो मार्क झुकरबर्ग किंवा ज्या बोलतात ना ह्या मोठ्या स्टार्टअप्सवाल्यांनी चांगलं काम केलं म्हणून असं नाही की आपण करू शकतो. असं नाही. आपण जर असं अनसक्सेसफुल झालो तर नक्कीच ते आपलं स्ट्रगल चालू होणार आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे की डोंट पुट इट ऑन युअर शोल्डर्स. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही स्वतःवर घेऊ नका, डिस्ट्रीब्यूट करा. जर तुम्हाला तुमच्याकडे मल्टिपल टास्क असेल तर ते डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच ते सक्सेसफुल होणार. सेकंड म्हणजे हा चेसचा गेम, हे चेकर्स नाही, हा चेसचा गेम. कुठली सक्सेसफुल मूव तुम्हाला सक्सेसच्या पुढे नेऊ शकते, किंवा तुम्ही बोलू शकता प्रत्येक मूव ही खूप इम्पॉर्टंट असते. त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी ही जुन्या टेक्नॉलॉजी बीट करते. सो त्यामुळे मित्रांनो, लॉंग टर्ममध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही बघू शकता की छोटे टास्कसुद्धा AI थ्रू करू शकता. त्यामुळे हे सुद्धा जर तुम्ही जर तग धरला असेल मार्केटमध्ये, नक्कीच तुम्ही सक्सेसफुल व्हाल. त्याच्यानंतर डोंट टेक इट पर्सनली. फोर्थ पॉईंट, जो तुम्ही पर्सनली कुठली गोष्टी घेऊन का तुम्ही ट्राय करत राहा, नक्कीच तुम्ही सक्सेसफुल व्हाल मित्रांनो. कारण डिसिजन हे खूप महत्त्वाचे असतात तुमच्या लाईफमध्ये ॲज अ CEO पर्सनली. सो मित्रांनो, असेच तुम्ही कन्सिस्टन्सी चॅलेंज घेऊ शकता कोणतीही स्वतःसाठी 30 days, 60 days, 90 days आणि स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता. आणि तुम्ही सुद्धा माझ्यासुद्धा चॅनलला फॉलो करून तुम्ही कन्सिस्टन्सीचे अपडेट्स घेऊ शकता. थँक्यू.